माझ्यासाठी जी श्रद्धा असते ती तुझ्यासाठी अंधश्रद्धा पण असू शकते, बरोबर. असूच शकते ती. त्याच्यामध्ये अनिष्ट प्रथा असतील, अनिष्ट रूढी असतील, किंवा एक काहीतरी गोष्ट दिल्यानंतर माझा व्यक्तिगत गेन काहीतरी होणार आहे ह्याच्यावरती विश्वास ठेवणारा एक प्रचंड मोठ्या प्रमाणातला समाज आहे. ताजं उदाहरण म्हणजे कराड. आता जे चालू बाबा कराड. भोंदू बाबा कराड. भोंदू बाबा सप्ताह कराड. संपेना, फुलस्टॉपच लागत नाही त्याच्यावर. जेवढे लोक सुशिक्षित किंवा जेवढं आपण प्लस मध्ये जातोय तर तेवढं आपण यांच्या नादी लागतोय. हे बाबाकडे गरीब कोण गेला सांग बरं तू? कोणीच नाही गेला. त्या नाशिक मधला कोणतरी एखादा रस्त्यावर काम करणारा माणूस गेला का खरातकडे? नाही गेला. नाही गेला, कारण त्याला गरज नाही आहे. श्रद्धा पाळत असताना दुसऱ्याला जर इजा झाली, मग तो मनुष्य असो, प्राणी असो किंवा निसर्ग असो, जर माझ्या श्रद्धेमुळे कोणालाही इजा झाली तर कदाचित ती माझ्यासाठी अंधश्रद्धा असू शकते. काय आहे सालबर्डी असं विचारण्यापेक्षा चर्चा आहे मोठी सालबर्डीबद्दल असं कळतंय. सालबर्डे हे मुळात एका गावाचं नाव आहे. ज्या गावात वेगळ्या विक्षिप्त अशा काही घटना घडतात. त्या घटनावरती चाप लावण्यासाठी PI मनोरमाची बदली होते. तिची नियुक्ती आमदार साहेबच करतात. एक असा तुम्हीच पुढाकार घेतला. ह्यानीच पुढाकार घेतला. हा ना. आचार्य अत्रेंचं नाटक तो मी नव्हे तो मी नव्हेच पासून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे नवीन काही नाही आहे. आणि मला असे वाटत नाही की आता फार सुधारणा होईल, कारण मगाशी मी बोललोय, कारण दाभोलकर आपण मारूनच टाकलाय. तो विचारच मारून टाकलाय. नमस्कार, मी विशाल परदेशी आणि पुन्हा एकदा या खास एपिसोडमध्ये आपण करणार आहोत अनौपचारिक गप्पा, आणि विषय देखील वेगळा आहे. मंडळी, विषय आहे सालबर्डी हा चित्रपट, आणि याच विषयी गप्पा मारण्याकरता माझ्याबरोबर पूजा फायनली या स्टुडिओमध्ये आपल्यासमोर आलेली आहे. जशी तू वर्षापूर्वी भेटली होती तशीच तू अजूनही आहेस, ही पहिली कॉम्प्लिमेंट. थँक्यू विशाल. गप्पांमधनं विदर्भाचा अनुशेष भरून काढणारे आमचे भारत गणेशपुरे आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा मी फॅन आहे ते शशांक आपल्यासोबत आहेत. रमेश देखील पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयाला घेऊन आपल्याला भेटलेले डिरेक्टर म्हणून. सो मला असं वाटतं कॅप्टन पासून मी सुरुवात करतो. हो, म्हणजे अपेक्षा असेल सगळ्यांना की नायिकेपासून सुरुवात केली पाहिजे. नायिका एका खास भूमिकेत आणि खास पेहरावात त्याच्यात दिसते. बाकी सगळे वेगळे ड्रेस ते फक्त पांढरा. म्हणजे लोकांना कळावं किंवा चित्रपटात काम केलं असेल ते फक्त येणंच, बाकीचे ते हे सगळे नाही मला अजिबात नाही. मला फसवण्यात आलं. आम्हाला सगळ्यांना सालबर्डीचे टी शर्ट्स मिळाले होते, पण डेडिकेशन मध्ये मी एकटी घालून आले होते. आमची आपापसात सहमती झाली की नायिकेलाच आपण काय असेल ती विशेष सवलत ठेवूयात, आपण आपल्या याच्यात राहूया असं. सो रमेश, चौथा चित्रपट बरोबर. काय आहे सालबर्डी असं विचारण्यापेक्षा चर्चा आहे मोठी सालबर्डीबद्दल असं कळतंय. सालबर्डे हे मुळात एका गावाचं नाव आहे. ज्या गावात वेगळ्या विक्षिप्त अशा काही घटना घडतात. त्या घटनावरती चाप लावण्यासाठी PI मनोरमाची बदली होते. आणि PI मनोरमा आल्यानंतर गावात अजून काही बदल घडतात, काय घटना घडतात, त्यातून खऱ्या आरोपीपर्यंत कसं पोहोचलं जातं, आणि जे सत्य आपल्याला दिसतंय त्याच्या पडद्या पाठीमागचं सत्य म्हणजे आमचा क्लायमॅक्स नंतरचा दुसरा क्लायमॅक्स. त्यामध्ये सगळं ओपन होतं किंवा त्यामध्ये सगळी गोष्ट आपल्याला रिव्हील होती. तो एक चित्रपट म्हणजे आमचा सालबर्डी चित्रपट आहे. एक वेगळ्या पद्धतीने मी, कारण प्रोमो बघितला, प्रोमोमध्ये दिसतंय की गावात काहीतरी घटना घडते आणि सगळ्यांमध्येच एक फार मोठी चर्चा आहे. बरोबर ना शशांक? तर शशांक, सालबर्डीच का हा एक कॉमन प्रश्न आहे. म्हणजे तसे तू आतापर्यंत वेगवेगळे चित्रपट केले, त्यातल्या वेगवेगळ्या भूमिका आम्ही आतापर्यंत तुझ्या बघितल्या. सालबर्डीतला असं तुला काय भावलं, चला आपण काम करायला पाहिजे असं तुला वाटलं? मुळात या जॉनरचं एकही चित्रपट मी अजूनपर्यंत केलेलं नव्हतं. आणि मला असं वाटतं की हसणं हे एक जसं इमोशन आहे, रडणं हे एक इमोशन आहे, घाबरणं ही आहेच एक इमोशन. म्हणजे स्वतःहून थिएटरमध्ये, म्हणजे राम गोपाल वर्माच्या जर फिल्म्स आपण बघितल्या, मगाशी पण मी तेच बोलत होते यांच्या, तर घाबरायला म्हणून पैसे देऊन घाबरायलाच जातो ना आपण. कोणीतरी करतं आणि मी दचकतो आणि स्वतःवरतीच हसतो, ही आवडतच ना आपल्याला. त्या जॉनरचं काहीच करून बघितलेलं नव्हतं. म्हटलं करून तरी बघूयात त्या. आणि परत श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामधली फार अशी काय म्हणतो आपण त्याला, थिन लाईन आहे ती, की माझ्यासाठी जी श्रद्धा असते ती तुझ्यासाठी अंधश्रद्धा पण असू शकते, असूच शकते ती त्याच्यामध्ये. आणि ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये की
काय आपण म्हणू शकतो की अनिष्ट प्रथा असतील, अनिष्ट रूढी असतील किंवा एक काहीतरी गोष्ट दिल्यानंतर माझा व्यक्तिगत गेन काहीतरी होणार आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवणारा एक प्रचंड मोठ्या प्रमाणातला समाज आहे तो. बरोबर. आणि ते काय पद्धतीने वागता आहेत आणि त्याचा आपल्यावरती, गावावरती काय पद्धतीचा परिणाम होतो आहे, हे काहीसा अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. म्हणजे माझं सरपंचाचं कॅरेक्टर आहे, ग्रामीण बाजाचंच कॅरेक्टर आहे, पण सरपंचाचं कॅरेक्टर आहे. पिढ्यानपिढ्या खुर्चीला चिकटून बसलेली जी लोक असतात त्यातला आहे. नवीन नेतृत्वाला वाव देत नाही येत, आता ह्यांना खाली खेचायलाच पाहिजे, याची काही तरुण लोक आहेत. आणि गावामध्ये कुठलीही घडलेली घटना, साधी घटना असेल कुठली, तर तिचा मुद्दा बनवून आपण काय पद्धतीने चर्चेत राहू शकतो हे सगळ्यांनाच माहिती त्याचं आहे. भांडवल करायचं. भांडवल करायचं, चर्चेत राहायचं. भांडवल नंतर होतं त्याचं, आधी बरोबर. चर्चा मग चर्चा. भांडवल होतं त्याचं, हा. त्या सगळ्याचं. आणि त्या पद्धतीने काहीतरी घटना घडत जातात त्याच्यामध्ये आणि त्या इतक्या सिरियस नोटला येतात की ती गाव पंचक्रोशीनं संपूर्ण महाराष्ट्रात गाजायला लागतं ते गाव. आणि मग आता आपल्या ह्याच्यावरती राजकीय पोळ्या कशा पद्धतीने भाजून घेता येतील यावरती कमेंट करणारी काही कॅरेक्टर्स आहेत. आणि प्लस त्यांना त्या सामाजिक परिस्थितीचं काही घेणं देणं आहे का, की त्या परिस्थितीकडे काय हा चल ठीक आहे चाललंय, हे आहे, ह्याच्यातूनही मार्ग निघेल, आपल्याला काय करायचंय किंवा नाही नाही आपल्यालाच करायचंय, या दोन्ही याच्यावरती भाष्य करणारं तसं ते चित्रपट आहे. बरोबर. भाऊ जमलंय का मग सगळं? जमतंय? एकदम बढिया, एकदम होय का? मस्त मस्त, काय मजा आली मग? एकदम मजा आली. हा आणि मला जर विचारशील का तुम्हाला का चित्रपट हा करावा असा वाटला, हा. तर हा म्हणलं 13-14 आहे का, मी म्हणलं आहे. तुझा त्या येलो परसेप्शन बंद कळू दे आम्हाला. हा म्हणलं तुमच्याकडे 13-14 तारीख खाली आहे का, म्हणलं आहे. हाय बा मी येतो. जवळपास 3 चित्रपट एकत्र केलेत आणि 7 ते 8 इव्हेंट केलेत. त्यामुळे ते एवढं रिलेशन आहे, एवढं माहिती आहे की बस. नाही, ॲक्च्युली यांनी सांगितलं मला पॉलिटिशियनचा रोल, आमदार आहे ॲक्च्युली. मी जसं गावगाड्यात सगळ्या एक एक सिस्टम आहे, सरपंच आहे, उपसरपंच आहे ते, तर त्या मतदारसंघाचा मी आमदार म्हणून यांनी सांगितलं मला. तर आणि ती जी त्या एकंदरीत गावची परिस्थिती आहे, तर म्हणजे बऱ्याच त्याच्यात म्हणजे यांनी दिग्दर्शकीय आपलं कौशल्य ज्याला आपण म्हणू, कसब त्या लावलंय. कसब ज्यांना म्हणू, त्या असा बऱ्याच असे धागे सोडलेले आहेत की कोणाला वाटते की हा, कोणाला वाटते तो, कोणाला वाटते तो, असं बऱ्याच लोकांना हा आमदार पण हा असा वाटतो. पण आता आहे की नाही ते मला माहीत नाही, कारण यानं मला पूर्ण स्टोरी सांगितलेली नाही. हा. तुम्हाला हे 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 आजचं पान तुमचं, हे आजचं पान तुमचं, असं असं करून त्याच्याकडनं माझ्याकडनं काम काढून घेतलं, खरं सांगतो शपथ. आणि मग मी म्हणलं मलाच समजेल नाही, तर म्हणलं नाही तुमचं काम उत्तम झालं सर. म्हटलं नेमकं पूर्ण काय झालं ते नंतर तुम्ही पिक्चर बघाल तेव्हा तुम्हाला अच्छा, सांगतो. म्हणजे अजून मला माहिती नाही. प्रिव्ह्यू बघितलेलाच नाहीये तू. नाही मी पूर्ण पिक्चर नाही बघितलेला आहे. हा. डबिंगच्या वेळेस जे मला यांनी दाखवलं हा. तेवढं मी डबिंग केलं इमन यांनी, पण तो म्हणलं चांगलं झालंय, काय हरकत होय, नाही. म्हणजे तर त्याच्यामुळे मी असा एक निरपराध माणूस आहे. अच्छा. फक्त आता मला थिएटरमध्ये गेल्यावर मला शॉक लागू नये का, अरे हे सगळं मीच केलं. हे असं एकदम होऊ शकतं ना, असा एक शॉक लागू शकते माणसाला, असं लागू नये बाबा म्हणून. पण चांगलं आहे, म्हणजे एकतर राजकीय काम करायला आपल्याला आवडतेच पहिल्यापासून. त्यात आमदार बिमदार म्हटल्या तर मग काय मुद्दाच नाही काही. ते पाहिलं मी, निशाणी डावा अंगठा बसणं तुम्ही राजकीय पेपर नाचवल्याचं आम्ही पाहिलेलं तेव्हा. हे प्रत्यक्षात नाही पण मोठ्या पडद्यावर आमदार व्हायची हाऊस भागली तुझी. हा 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 केला हो तुला आमदार. होऊ शकते ना, असं काय नाही. हा. हा. आणि कंपल्शन नाही, ह्याच्यातच सीन वापरले पाहिजे, पुढचेही वापरू 1-2-3. चला आणि पूजा सावंत यांच्याकडे येऊयात. आणि पूजा पूजा सावंत सावंत. म्हणजे बघ ना, असं असतं की आपला म्हणून एक नॉस्टॅल्जिया असतो काही गोष्टींच्या बाबतीत, की मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, असं आपण करिअरच्या टप्प्यावरती बऱ्याच वेळेस लहानपणी ठरवलेलं असतं. ओ इन्स्पेक्टर, होय की नाही? इन्स्पेक्टर जमलंय, आम्ही बघितलं त्याच्यात, जोरदार दिसतेस तू त्याच्यामध्ये. थँक्यू विशाल, थँक्यू. कसा आहे हा इन्स्पेक्टर? खूप कणखर आहे मनोरमा प्रधान. तिची नियुक्ती या गावात होते आणि जसं सर म्हणाले की गावात काहीतरी विक्षिप्त गोष्टी घडत असतात, त्याचा शोध लावण्यासाठी तिची नियुक्ती आमदार साहेबच करतात. एक असा
तुम्हीच पुढाकार घेतला ह्यांनीच पुढाकार घेतला आमच्या पत्रावर झाले ते. हा ना? आणि हे ह्यांना मगाशीच कळलं होतं की हा, हे मला मगाशीच कळलंय. मगाशच्या मुलाखतीत त्यांना हे कळलं की ह्यांच्यामुळे माझी नियुक्ती होते. बघ मी किती साधा माणूस आहे आता. मी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली हे पण मला माहित नव्हतं. हे कळलं की डिरेक्टरने फार मर्यादित ठेवलंय तुला. महाराज मला हा पण मग तिची नियुक्ती या गावात होते आणि मग तिला असं कळतं की काहीतरी अंधश्रद्धेचा अँगल आहे आणि मग त्याचा छडा लावण्यासाठी तिचा प्रयत्न सुरू होतो. गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन सुद्धा तिला अनेक काही डिसिजन्स घ्यावे लागतात आणि हे सगळं करताना आय थिंक मनोरमा प्रधान ही कणखरच असली पाहिजे हे रमेश सरांनी मला सांगितलं होतं. ती कुठेही सॉफ्ट दिसता कामा नये किंवा वीक दिसता कामा नये. सो हा एक डोक्यात भाग होताच माझ्या, कारण आत्ता पूर्वीच्या माझ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या बऱ्यापैकी मी थोड्या सॉफ्टर व्हर्जनमध्ये भूमिका बजावल्या होत्या. पण मनोरमा प्रधान करताना फारच मजा आली करायला, कारण तो जो युनिफॉर्मचा दरारा होता तो त्या युनिफॉर्म सकटच आला होता माझ्याकडे. असं कधीच नाही झालं की मी खूप रिलॅक्स्ड बसले किंवा मी नुसती मज्जा करते. अगदी सीन जरी कट झाला तरीही बिहाइंड द कॅमेरा आमची मस्ती चालू आहे असं कधीच झालं नाही. ते त्या युनिफॉर्म सोबतच आलं त्या होतं. मूड मध्ये राहणं. ऍब्सोल्युटली. आणि ते झालं, त्या युनिफॉर्म सोबतच झालं ते. ती आय थिंक जादू आहे त्या युनिफॉर्मची. बरोबर ना रमेश? आतापर्यंत पहिले जे 3 चित्रपट होते त्याचे देखील विषय वेगवेगळे होते बरोबर. बाबू, पाणीपुरी, गुल्लर. हा आणि सालबरडीच का काय म्हणजे नेमकं कुठं डोक्यात ती किक बसणं आपण ज्याला म्हणतो? 2022-23 आमच्या नेवासा भागात गेल्यानंतर तिथं काही वेगवेगळ्या गावात मला विचित्र घटना घडल्या. तू नगरचा आहेस? हा, मी नगरचा, अहिल्यानगर. अहिल्यानगर पासून जवळ आमचं गाव, माझा तालुका अशी जिल्हा बीड, घुल्याचं कारखेले आमचं मूळ गाव. तर त्या भागात काही करणी, लिंबू मिरची, बाबा, अंधश्रद्धा याविषयी बरंचसं प्रकरण काही चालू होते. तर जेवढे लोक सुशिक्षित किंवा जेवढं आपण प्लसमध्ये जातोय तर तेवढं आपण यांच्या नादी लागतोय. म्हणजे सुशिक्षित माणूस जास्त अधोगतीकडे चाललेला आहे. तर मला जिवंत आजूबाजूला घडणारे विषय घ्यायला खूप आवडतं. म्हणजे पाणीपुरी घेतला होता तो लॉकडाऊनमध्ये डायव्हर्स प्रकरण जे चालले होते त्यावरती भाष्य करणारा बरोबर त्या कालावधीमधला खूप जास्त होत होते. तर मला असं वाटलं ती गरज आहे सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजन बरोबर काहीतरी एक मेसेजेबल जाईल. तर तशाच अनुषंगाने ही घटना जर आत्ता आपण 2026 मध्ये बघतोय, ताजं उदाहरण म्हणजे कराड. आता जे चालू बाबा खरा, भोंदू बाबा खरा. भोंदू बाबा संपता संपेना, फुलस्टॉपच लागत नाही त्याच्यावरती. तर ह्या अशा आजूबाजूला अनेक घटना घडतात, त्यावरती भाष्य असावं मनोरंजनाबरोबर आणि त्यातून काही गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचाव्यात ज्या एंटरटेन बरोबर आपल्याला काहीतरी दाखवते, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला डिफरंट दाखवते. त्यानंतर मग लोकांनी ठरवावं की आपण कुठल्या मार्गावर जावं. त्या अनुषंगाने हा भेटलेला विषय, म्हणजे जेवढे विषय आहेत त्या आजूबाजूला जे घडतात त्याच्यावरती मी शक्यतो जास्त विचार करतो आणि तेच मांडतो मी पडद्यापुढे. 2 प्रकारची माणसं असतात शशांक, मी बघितलेली. एक असतात कर्मपूजेवरती विश्वास ठेवणारे. भले सकाळला देवाला नमस्कार नाही केला तरी आज दिवसभरातली माझी कर्म उत्तम असली पाहिजे, यातनं जे काय मला पुण्य मिळायचं ते मिळेल. दुसरा असतो देवळात जाणारा, जो नित्यनेमाने देवाला नमस्कार करतो, आजचा दिवस माझा छान जाऊ दे अशी मागणी करतो आणि पुढे जातो. तिसरा जो असतो तो त्याच्या 4 पावलं पुढे जातो, ज्याला सतत आपल्यात काहीतरी समस्या आहे म्हणून मग तो ज्योतिष गाठतो, मग तो बाबा गाठतो, त्याच्यावरती उपाय शोधायला लागतो. ही स्टेज नेमकी काय असं तुला वाटतं? तू कलावंत म्हणून याकडे कसं बघतोस? इनसिक्युरिटीज आहेत असं मला वाटतं या सगळ्यामध्ये. म्हणजे अध्यात्म खूप अगोदरपासून जर गेलं आपण तर भारतीय दर्शन आणि ह्या सगळ्याकडे आपल्याला जर बघितलं ना तर त्याचा कदाचित काहीतरी उत्तर मिळू शकेल असं वाटतं मला. पण अध्यात्म हे प्रत्येक, तुझ्या दृष्टीने अध्यात्म वेगळं आहे, माझ्या दृष्टीने अध्यात्म वेगळं आहे. बरोबर. कर्मावरती विश्वास ठेवणार मनुष्य वेगळं आहे, त्याचबरोबरीने नियतीवरती विश्वास ठेवणाराही वेगळा आहे आणि दैववादावरती विश्वास ठेवणारा सुद्धा वेगळा आहे. दैववाद आणि नियती ह्या जर 2 गोष्टी जर आपण बघायला गेलो तर मी नियतीला मानतो का तर मी मानतो. दैववादी आहे का मला माहित नाही. इतकं साधं उत्तर आहे त्याच्यामध्ये. मग जिथे आपण अगदी फेवरेट उत्तर आपल्या सगळ्यांचं जे असतं ना की जिथे मनुष्याचे प्रयत्न हरतात तिथे मग आपण शरण जातो. तर हे खरंच ते आहे का, की खरंच माझे प्रयत्न तिथपर्यंत गेलेले आहेत का? आणि पुन्हा मला ह्या सगळ्यातून वाटतं श्रद्धा अंधश्रद्धा आपण मगाशीपासून जे म्हणतोय ना त्याचा सगळ्याचा संदर्भ किंवा त्याचं जर आपण काय सार काढायचं म्हटलं ना तर ते मनशांतीपर्यंत जाऊन थांबतं तुमच्या कुठल्याही याच्यामध्ये.
की मी त्या भागाकडे का ओढला. आपण आता मगाशी पण बोलत होतो त्या अल्टिमेटली पद्धतीने. त्याचा शोध असतो तो आपल्याला. त्याचाच शोध आहे. मी मनशांतीचाच शोध आहे. म्हणजे माझ्याकडे काहीच पैसे नाही त्यावेळेला मी कधीच जात नाही तिकडे. माझ्याकडे एका प्रमाणापेक्षा जास्त पैसे यायला लागले की माझ्यामध्ये इन्सिक्युरिटीज निर्माण होतात. पैसे थांबतात का जात आहेत, अजून वाढतील का नाही, अजून वाढलेले आहेत तर मग माझ्यावरती धाड पडेल का, धाड पडल्यानंतर मी त्याच्यातून कसं, मग ह्याची उत्तर कोण देऊ शकतं आहे मला. तर ही लोक मला उत्तरं देऊ शकतात किंवा मी मानलेलं असतं त्याच्यामध्ये की मला ही माणसं उत्तरं देऊ शकतात. वायजावर जर एका काय म्हणतो स्टेजच्या खाली असेल तेव्हा मला ह्या गोष्टींची गरजच नसते, कारण माझ्या हातातोंडाशी गाठ नसते माझी. आणि ती त्या पद्धतीची लोक ती आयुष्यभर कर्म करत असतात ते, आणि काहीतरी चमत्कार घडेल आणि माझं आयुष्य बदलेल ह्याच्यावरती विश्वास नसणारी लोक असतात ती. त्यामुळे ते कर्माधिष्ठितच काम करत राहतात ते सगळे. तसंच राहावं माणसाने. तसंच राहावं मला. तसंच राहावं. कर्म करत राहा ना तुझा. बरोबर. मग भारत, तू स्वतः एक पॉलिटिकल म्हणजे एक आमदाराची भूमिका या चित्रपटात केलेली आहे. पण असं कायम बघायला मिळतं सध्याच्या घडीला आजूबाजूला जे काही घटना घडताना आपण बघतो त्याच्यावर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची एक फार मोठी चर्चा सुरू झालेली, ज्यावरती सालबर्डी भाष्य करतो. बरोबर की नाही? माणूस एका उंचीवरती गेला की त्याला असुरक्षित वाटायला लागतं, हे खरं आहे का? म्हणजे त्यातल्या त्यात पॉलिटिकल लीडर्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. नाही, एकदम खरं आहे. आणि माणसाची प्रवृत्तीच ही आहे की म्हणजे साधा तुम्ही प्रवास जर घेतला तर आता गावातल्या लोकांसाठी तिथचा जो नगरसेवक आहे हा खुश आहे, हा सगळ्यात मोठा माणूस आहे. पण नगरसेवक खुश आहे का स्वतः? तर नाही, कारण त्याला गट अधिकारी व्हायचा आहे. मग गट अधिकारी खुश आहे का? तर नाही, त्याला आमदार व्हायचं आहे. पण त्याला आमदाराला मंत्री व्हायचं आहे, मंत्र्याला मोठं खातं पाहिजे, त्यात मोठं खातं आणखीन मोठं खातं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की जिथं तुम्हाला मिळायला चालू होते एखादी गोष्ट, तिथं तुमची हाव वाढत राहते. म्हणजे आता तो काळ बंद झाला की नाही, ठीक आहे, मला किती लागणार आहे, मला जगण्याला इतके पैसे लागणार आहेत, तेवढे पैसे मला मिळतात आहे, मी आता आनंदात आहे. तसं आता होऊन नाही राहिलेलं आहे. जसा जसा माणूस मोठा होत चालला तसं त्याला मग 1 BHK, मग 2 BHK, मग 3 BHK, मग शेत, मग हे, मग ते थांबा म्हणजे असा आता जो आहे तो होत नाही आहे. त्याच्यामुळे ते सतत एन्झायटी, सतत मला काहीतरी पाहिजे. आणि मग त्याच्या अनुषंगानं हे सगळे जे काय बाबा आले, हे बाबाकडे गरीब कोण गेला सांग बरं तू? कोणीच नाही त्या गेला. नाशिकमधला कोणतरी एखादा रस्त्यावर काम करणारा माणूस गेला का खरातकडे? नाही गेला. नाही गेला, कारण त्याला गरज नाही आहे. कारण तो संध्याकाळपर्यंत, म्हणजे एक प्रश्न असा आला तर का बुवा स्ट्रीट फूड म्हणजे ढाब्यावरचं जेवण चांगलं का लागते? चांगलं का लागतं याचं सगळ्यात त्यानं त्या शेफनं उत्तर दिलंय की ढाब्यावर फ्रीज नाही आहे, तुझ्या हातगाडीवरती फ्रीज नाही आहे. फ्रीज नाही म्हणजे साठवणूक नाही. जे दिवसभराचं होईल ते विकून मोकळं, जे राहिलं ते देऊन टाकणार, दुसऱ्या दिवशी परत नवीन माल येणार, तो नवीन करणार. हा लफडा आहे. साठवणूक झाली का तिथं लफडे सुरू झाले, वा वा. हे लक्षात ठेवा. साध्या याच्यात भारतने उत्तर दिलेलं आहे. जीवनाचं सार सांगितलं सर. हा जरा आणि problem आहे त्या त्याचा. पोझिशन म्हणून ते पौष्टिक लागतात ना आपल्याला. इनसिक्युरिटीज असतातच असतात की तू म्हणजे म्हणालास ना की ते एका याच्यानंतर आहेतच त्या. पण सिंपल आहे ना रे, तू जर साठवलंयस तर तुला रक्षण पण करावं लागणार ना, बरोबर आहे. तिथं साप पण ठेवावं लागणार ना तुला. टिकलं पाहिजे ना. हा, मग त्या सापाला दूध पाजावं लागणार, त्याची बिन वाजून पूजा करावी लागणार, ते सगळं करावं लागणार. पूर्वीच्या काळी वंशज ठेवायचे हा, लोकं. वंशज ठेवायचे. हा, पिठाचे नाक करून ठेवायचे. पिठाचे नाक करून ठेवायचे. पिठाचे नाक नाक करून तो ठेवायचे. असा आहे, तो प्रोसेसचा भाग आहे. पण हे बघ कसं आहे की आता तुम्ही किती चर्चा करा, हा. माझं लय म्हणणं आहे तुम्हाला सांगतो. हे काही आज आपण आज खराच सापडला म्हणून चर्चा करून आलो, किंवा आपण सालवडीच्या निमित्ताने त्या निमित्ताने आपण एक चर्चा करून आलो. बरोबर. पण ही चर्चा अनेक वर्षापासून, अनेक युगांपासून युगांपासून असे बाबा आले, असे बाबा गेले. म्हणजे या आचार्य अत्रेंचं नाटक तो मी नव्हेच पासून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे नवीन काही नाही आहे. आणि मला असे वाटत नाही की आता फार सुधारणा होईल, कारण मगाशी मी बोललो आहे, कारण दाभोलकर आपण मारूनच टाकला आहे, तो विचारच मारून टाकला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात फार काही प्रगती होईल असं होणार नाही. काही दिवसानंतर दुसरा बाबा येणार, तिसरा बाबा येणार, आमच्या बाया बापडा त्याच्याकडे जाणार, माणसं त्याच्याकडे जाणार, त्याला पैसे देणार, आणि मग त्याचा एक दिवस बिंग. पण हे प्रोसेस आहे, हे चालूच राहणार आहे, तुम्हाला सांगतो. श्रद्धा या विषयाला घेऊन पूजाचा स्वभाव नेमका कसा आहे? म्हणजे मी जशा 3 कॅटेगरीतली लोक तुला सांगितली, पूजा कशी नेमकी?
या तिन्ही कॅटेगरीत मी बॅलन्स करते. हम्म. पूजा म्हणून मी आस्तिक आहे. माझा देवावर प्रचंड विश्वास आहे. जी एक ताकद आहे जी सगळ्यांना प्रोटेक्ट करते. आपण काही जण त्यांना राखणदार म्हणतो, काही जण कुलदैवत म्हणतो. त्या शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. दुसरी गोष्ट, भूतदयेवर माझा भयंकर विश्वास आहे. जर कुठल्या प्राण्याला गरज असेल, आणि नेहमीच असते, आपण फारच त्यांना विचित्र वागवतो. जेव्हा मी कुठल्या प्राण्याला खाऊ घालते किंवा त्याला औषध पाणी देते, त्यात मला माझा देव सापडतो. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी म्हणजे मी देवळातही जाते. मला आवडतं ते. आपल्या परंपरेने, आपल्या पूर्वजांनी जे काही पिढी आणि रूढी परंपरा आपल्यासाठी घालून ठेवल्या आहेत, ज्याचा सायंटिफिक सुद्धा एक भाग आहे. प्रत्येक परंपरेला एक सायंटिफिक रूप आहे आपल्या आयुर्वेदात आणि पुराणात सुद्धा. बरोबर. देयर आर सो मेनी थिंग्स. म्हणजे काही वर्षांपूर्वी आपण म्हणतो काही शास्त्रज्ञांनी 9 ग्रहांचा शोध लावला, पण 9 ग्रहांबद्दल आपल्या पुराणात लिहिलंय. हजारो वर्ष जुनं असलेल्या मंदिरांच्या खांबांवर पृथ्वी आणि सूर्याचं अंतर लिहून ठेवलंय. सो आपल्या प्रत्येक परंपरेला एक सायंटिफिक बाजू आहे. सो या तिन्ही कॅटेगरीमध्ये मी बॅलन्स करते. आता अंधश्रद्धा कुठे येते? माझ्या मते अंधश्रद्धा म्हणजे मी एका गोष्टीवर श्रद्धा आहे माझी, आणि ती श्रद्धा पाळत असताना दुसऱ्याला जर इजा झाली, मग तो मनुष्य असो, प्राणी असो किंवा निसर्ग असो, जर माझ्या श्रद्धेमुळे कोणालाही इजा झाली, तर कदाचित ती माझ्यासाठी अंधश्रद्धा असू शकते. माझी श्रद्धा माझ्याकडे हवी, ती श्रद्धा माझ्या आणि माझ्या दैवताच्या मध्ये हवी, त्यात कोणाला त्रास झालेला नको. सो या सगळ्यांमध्ये बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. श्रद्धेला, देवाला आणि कुठल्या आणि प्रेमाला आपण व्याख्येमध्ये नको अडकवूया असं मला वाटतं. ते प्रत्येक व्यक्तीनुसार बदललं पाहिजे. जसं आणि this शशांकने is- सांगितलं. हा, आणि पूजा म्हणून माझी ही एक काय म्हणतात, माझं म्हणणं आहे हे श्रद्धेबाबतीत. बरोबर. रमेश, कधी नगरमध्ये मी एक पाहिलेलं आहे, मी नगर निवडणुकीच्या निमित्ताने येणलोय. हा, तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नगरमध्ये एक मानसिकता मी पाहिली की लोक अचानक कुठेही झुकू शकतात. त्या श्रद्धेच्या नादात टोकाला गेले तर मग अगदी दंगलही होऊ शकते, हेही मी पाहिलेलं आहे. आणि अंधश्रद्धेच्या याच्यात गेलं तर वेगवेगळी घडलेली प्रकरणही नगरमध्ये सर्वश्रुत आहेत. पण गाव गप्पा नावाचा एक प्रकार असतो पिंपळपारावरचा. त्यात गावाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी अशा चवीने बोलल्या जातात. कधी गाव गप्पांमध्ये बसण्याचा अनुभव आलेला आहे का? गावाला फक्त म्हणजे यात्रेनिमित्त जाईन त्याच वेळेस गाव आमचं होतं. बाकी इतर वेळेस शक्यतो फार कमी जाणं होतं, सध्या तरी या मागील 4-5 वर्षामध्ये. तर मुळात त्या गप्पांमध्ये भीती असन तर माझ्या मते जास्त अंधश्रद्धेकडे जातात. मग एखादी भीती वाटली, त्या ठिकाणी जायचं नाही किंवा त्या ठिकाणी आहे, असं केल्याने असं होतं, तमुक केल्याने तमुक होतं. म्हणजे थोडक्यात स्वतःवरती विश्वास नाही, आणि जिथं भीती निर्माण झाली त्यावेळेसच माणूस त्या ठिकाणी जातो. म्हणजे देवऋषी असन, ऋषी असन, काय असन. तर मुख्यतः कारण आहे अज्ञान आणि भीती. ती जर नसन तर मग होतच नाही. कारण की मी मुळात कुठलीच गोष्ट अशी मानत नाही. सकाळी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्यायचे, काम करायची ताकद दे, मनगटात ताकद दे, आणि कामाला सुरुवात करतो. बाकी मी कुठलीच गोष्ट किंवा भविष्य कधी बघणं किंवा काही मानत नाही. अनेक वेळा माझी मिसेस म्हणते मुलांच्या पत्रिका काढ किंवा स्वतःची काढ. मी म्हणलं अजिबात नाही. बरं. जो माणूस त्याचं भविष्य बघत नाही तो माझं काय भविष्य सांगणार. आणि त्यांनी जरी सांगितलं की मला 2026 मध्ये 25 पिक्चर भेटते, 10 भेटते, पण मी घरात बसून कामच नाही केलं तर मला भेटणार कसं? बरोबर आहे. जोपर्यंत मी मेहनत घेणार नाही, मी बाहेर पडणार नाही, तोपर्यंत मला काम पण भेटणार नाही, ते पैसे आणि भेटणार नाही. खाटल्यावरी कधीच होत नाही. होतच नाही. माणसाचं. त्यामुळे मेहनत, कष्ट आणि प्रामाणिकता यावरच सगळं डिपेंड आहे. बस. गाव गप्पांचं तू म्हटलंस ना, ते फार मला असं वाटतं तुझा एक इंटरेस्टिंग, मला असं वाटलं तो इंटरेस्टिंग आहे तो. कारण आपल्याकडच्या जो म्हणजे पूर्वीच्या काळामधलं जर बघितलंस तू तर मग एक तर बाजाराच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांनी वाड्याच्या चौकामध्ये बसलेले आहेत आणि तिथे गप्पा मारतायत किंवा पारावरच्या गप्पा. तर आपल्याकडे स्टोरी टेलर फार चांगले होते. मग एक माणूस थांबलेला असायचा, बसलेला असायचा, आणि तो गोष्ट सांगत राहायचा. आणि तो गोष्ट आणि त्याच्या याच्यामधून, आणि ती मग एंटरटेनमेंटला तुला साधनच नव्हतं ना दुसरं कुठल्याही पद्धतीने. तर त्या ज्या गाव गप्पा आहेत किंवा त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मनोरंजन म्हणून घ्यायच्या आहेत का दररोजच्या आयुष्यात जगण्यासाठी म्हणून घ्यायच्यात, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं. तुम्ही मनोरंजन म्हणून जर घेत गेलात तर त्याच्यासारखं अप्रतिम दुसरं तुमचं मनोरंजन करणारं काही नाही. म्हणजे अगदी मला अजूनही हे आठवतं माहिती ना की एक जोडपं याला निघालेलं आहे
कुठे पंढरपूरला निघालंय आणि जातायत संध्याकाळची वेळ आहे, पाऊस पडायला लागला, आजूबाजूला पंचक्रोशीत कुणीच नाहीये, लांबवर कुठेतरी एक झोपडं दिसतं आहे. नवरा म्हणतो अगं त्या झोपड्याची इथे जाऊयात ना, जाऊयात म्हणून जातात, तिथे जातात, बघतात दरवाजा वाजवतात, कुणीच दरवाजा उघडत नाही. दरवाजा उघडतो, लाल मोठं कुंकू लावलेली बाई बाहेर येते. तिथे ती म्हणते हा काय, ती म्हणून मला असं अशा बसा की तिथे, म्हणते बसते ती जाऊन चुलीच्या इथे येऊन बसलेली आहे तिथे. देऊन ती काय चिलीम ओढणार का, ओढतो की. मग ती बाई तिथूनच 15 फूट हात लांब करते आणि त्याला चिलीम देते. तर हे जे आहे ना, तर ते त्याला पहिल्यांदा लक्ष देत नाही, अरे 15 फुटावरती कसा हात गेला असेल याचा. आणि मग नंतर लक्ष देतो, अरे काय आहे. ती म्हणते जरा पाणी प्यायचं आहे, तर पाणी प्यायचं. तिथूनच माठाचं हे काढलं, हे झालं, भाकरी करपती म्हटल्यानंतर तिने तसाच जाळात हात घालून असा तवा उचलला, बाजूला ठेवला. तर हे जे आहे ना, ती म्हणजे मी आता फारच फास्ट सांगतोय, पण ते जे सांगणं असायचं ना ते, तर ती असं मग छाती दडपून ऐकत बसायची माहिती माणसं. आई शपथ काय सांगतो, काय सांग. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर दोघं चिखलात पडलेले होते. तेव्हापासून आता त्या रस्त्याने कोणी जात नाही. तर त्याचं परत कन्क्लुजन त्याच्यामध्ये असायचं ते, की तेव्हापासून तिथून कोणी जात नाही. तेव्हा ती ह्याचं पण ह्याच्यात फार इंटरेस्टिंग, पंचायत नावाची सिरीज होती ह्याची, बरोबर. तर त्याच्यामध्ये तो आहे की ते त्या झाडाच्या तिथून जात नाही, भूत मागे लागतं म्हणून. आणि तो सगळ्याचा तो पाठपुरावा करायला लागतो की ती बरं खरं तर ते मिथ आहे म्हटल्यानंतर की एका ठराविक वेळेत घरी येणं आहे. अंधश्रद्धा, ठराविक वेळेत लोक घरी येत आहेत, ते झाड तोडत नाहीयेत. त्याच्यानंतर त्याला एक प्रकारचं ते एक संरक्षण पण आहे ना, त्यात ती जी श्रद्धा अंधश्रद्धा जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक संरक्षण पण होतं ना तुमच्या. तो जो निसर्ग आहे त्याला एका पद्धतीचं दिलं गेलेलं संरक्षण पण असायचं ना ते. म्हणून आपल्याकडे त्यांच्या त्या भूतांची त्यांची नावही वेगळी वेगळी होती ना. मुंजा असायचा, जाखीण असायची, काय जे काय असतील त्यांच्या बुद्धीला जे पटेल ते. पण त्याच्यामुळे ना त्या काही गोष्टी इंटॅक्ट पण राहत होत्या त्याच्यामध्ये. बरोबर ना. एक साधी गोष्ट होती रे, लहानपणी ना आमचे मातीचं घर होतं. लोक बसायचे असं आणि ग्लास भरून पहिले पाणी ताटाभोवती पाणी फिरवायचे, नमस्कार करायचे. म्हणलं हे आमच्या आबाला विचारलं तर आबा म्हणलं हे काऊन करता असं तू. तर म्हणलं अरे ते देवाला देतो आपण, देवाला जाते. मग म्हणलं हे देवाला काय सेस जाणार आहे ना, कसं जाणार आहे. मग आबा आम्ही थोडं मोठं झाला तर तसं नसते. कसं आता मातीचं घर आहे, आपण सकाळी तुझी आजी सारवते, मग त्याचे ते कण उडतात, आपण जेवायला बसतो तेव्हा करायचं, म्हणजे तेवढं माती उडत नाहीये किंवा किडा किटका माती भीती ते मुंग्या येत नाही आहे. आणि कसं होते की बऱ्याच लोकांना सांगितलं की बा जेवताना गिलास घ्या, कधी ठसका लागू शकते, तुम्ही मरू शकता. लोक म्हणले ठसका लागा तेव्हा पाहू, मरण तेव्हा मरू. मग नवीन आयडिया काढली का तुम्ही ताटाभोवती पाणी फिरवा, म्हणजे ते देवाला अर्पण आहे. म्हणजे पाणी फिरवायचं म्हणजे पाणी गिलास भरून बसणं गरजेचं आहे. झालं असं. तो एक ती सिस्टम पण तशी त्या पद्धतीने केली होती. पण विदर्भातल्या गावगप्पा कशा असतात रे, तुझा कधी प्रसंग आलाय असे जसं शशांकने उदाहरण नाही, हे अशाच प्रकारचे म्हणजे काही जे सांगणारे आहेत ना की म्हणजे काही स्टोरी टेलर आहे ते, म्हणजे खरंच खतरनाक असते ते. म्हणजे जगभरात हे असंच असणार यावरती माझा गाढ विश्वास आहे माहितीये. एवढा तो बोलताना पण असं होतं की गेलो काय जनावर. म्हणजे आता ह्याच्याबद्दल चुगल्या करायच्या आहेत ना मला, तसं सापाबद्दल साप इथंच उभा आहे असं ते गृहीत असते त्याचं. किंवा ते आमच्याकडे तिथे ओली बाळंतीन वगैरे अशा पण गप्पा असायच्या. भया त्या दिवशी उठली सकाळी, जाऊन बघितली, पहाटे 3 वाजले होते, रमी झोपली होती. मी रमील म्हणलं चल, तर ही काय आला ना, परसात गेले. म्हणलं कशाच्या बांगड्या वाजतात बाय कोणच ठाऊक. म्हणून बघितलं ही अशी समोर आली. कसं अरे पोरं म्हणजे उठायची नाहीत माहिती, जागची 12-15 पोरं अशी बसलेली असायची माहिती. असा फणा काढला आणि हे वेणी सापाला, वेणी मिशा असा साप, म्हणजे कधी AI बनवणार नाही अशा साप. एक्झॅक्टली. पण ते इमॅजिनेशन तुम्हाला खूप सारं बऱ्याच ठिकाणी ते येत ना, तुला युजफुल होतं. स्टोरी टेलिंग हा फार आपल्याकडचं म्हणजे मौखिक परंपरेतून ह्या ज्या आलेल्या गोष्टी होत्या तर त्या फार कमाल होत्या गोष्टी. तुला एंटरटेन करायला दुसरं साधन नव्हतं ना. एक तर साक्षरता नव्हती, मग वाचताही येत नव्हतं, काहीच गोष्टी येत नव्हत्या. मग आतापर्यंत अभंगांचं जरी तू
हे बघितलंच ना या सगळ्या ह्याच्यामध्ये तरी सुद्धा तुला तेच सापडेल त्या तोंडतोंडीच गेला ना बहिणाबाई पासूनच्या सगळ्या सगळ्याच्या तोंडतोंडीच मौखिक गेल्या. आहे मौखिक म्हणजे एका आहे. पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेले आहेत मौखिक सगळे. परंपरेतूनच आलेल्या ह्या सगळ्या आमचा आवाज गोष्टी गोष्ट होत्या. आणि तेच- सांगायचा 30 मार खायची हा 30 मार 30 मार खा काय तर त्यानं त्याच्या बायकोकडून 30 वेळा मार खाल्ला म्हणून त्याच्यावर 30 कठीण आहेत ना नवीन आहे, नवीन आहे मला सगळं. हे सगळं नवीन हे आहे म्हणजे नवीन इतर आहे इंटरव्ह्यूत घडलंच नाही की काय नाही, नाही. अरे नाही, अरे खरंच आहे ना पण कसं मग ते हे आहे? पण मारती त्याच्या त्यावेळेची ना ती वाक्य पण असायची माहिती ना हितच आहे पण दिसतच नाही किंवा काय धम्मन कोका खाय त्याचा वडा कुठची म्हणजे काय अरे काय काय बरं ह्या शब्दांना काहीच अर्थ नाही हा. त्याला फक्त त्याला रिदम आहे ना म्हणून ते लक्षात राहिलेले मग मी आज जेव्हा बघतो तेव्हा काहीच अर्थ नाही त्याला पण ती त्यावेळेला करेक्ट लक्षात राहायचं. आणि तो काय आणि ती गोष्टी आला की एक राजा संकटात असते आणि मग राजाचा एक खास जो पंडित असते तो सांगतो की एक ही मंत्र है वो बार बार रटते रहना मला कोणसा कि घस घस घसाई ऊपर डाले पानी तेरे दिल में की बात मैंने पहचानी म्हणजे इसका क्या है मतलब घस घस घसाई ऊपर डाले पानी तेरे दिल में की बात मैंने पहचानी आणि मग राजाच्या विरुद्ध कट बनते कारण राजाचं मर्डर करायचं आहे हा, तर राजाचं मर्डर राजाच्या जवळ जाईन कोण हा, तर न्हावी जाईन दाढी करायला हा. तो दाढी करायला न्हावी जाईल तर न्हाव्याले हे बरोबर फितूर आपले विरुद्ध पक्ष न्हाव्याले फितूर करतात की तू जायचा आणि गळा नरडा कापून कापायचा टाकायचा त्याचा. मग तो असा करायचा मग राजा आपला मंत्र सांगितला असते राजाला तर राजा सहज म्हणते घस घस घसाई ऊपर डाले पाणी तेरे दिल में की बात मैंने पहचानी राजाने ओळखलं नाही राजा साहेब मेरे से गलती हो गई तुमने पहचान लिया म्हणजे अशी ती एक गंमत होती सगळी त्याला ती मौखिक परंपरेतनं आलेल्याच गोष्टी सगळं होत्या मौखिक त्या. परंपरेत. मग त्याचं ती मग किती सिरियसली घ्यायच्या किती घ्यायच्या एंटरटेनमेंट म्हणून किती घ्यायचा आहेत आणि त्याचा आपल्या जगताना प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे याचा आपण सारासार विचार करायला हवा त्या सगळ्या गोष्टींचा. मग अजूनही खूप सारे लोक मला याच्यातली माहिती की पैशाचा पाऊस पडणार आहे याचा पाऊस पडणार आहे हे त्याचा एक पाऊस- स्टार्टर असतो एक स्टॉपर असतो एक पैशाचा पाऊस सुरू करणारा असतो एक थांबवणारा असतो. 21 नखं गांडूळ मांडूळ ते तर अजूनही हात जोडी पाय पडी इंद्रजाळ महाजाळ सगळं बस ते गाडगे महाराज म्हणतात ना आमचे हा का म्हणजे गाडगे महाराज नेहमी सांगतात की हे जे शरीर आहे माणसाचं शरीर हे देवाच्या घरून आणलेला भाड्याचा बैल आहे याच्याकडनं जास्तीत जास्त काम करून घ्या याला फार लिपस्टिक पावडर लावत बसू नका याच्याकडनं होईन तेवढं काम करा कारण एक दिवस हा बैल तुम्हाला वापस द्यायचा आहे वा वा वा. कोणाचा तर राहणार नाही हम्म. त्याच्यामुळे जो द्यायची आहे जी आपली वस्तूच नाही त्याच्याकडनं फक्त काम करून घ्या तर तो आहे पण हे लोक काय आहे की तिकडे सगळं इतकं पूजा आणि हे आणि ते कोणतरी आला का तुम्ही घर बांधलंय कधीतरी आला का तुमच्या इथं पंडित की आपण गृहप्रवेशाची पूजा करू म्हणून नाही तुम्ही जाता त्याच्याकडे तुम्ही जाता मग तो येते मग तो लिस्ट देते आणि मग तो 32,000 मागितले आणि परत अबे तू गेला ना तो थोडी आला तुझ्या घरी मग गरजा ओळखल्या की बरंच जगणं सोपं होतं. वा 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 मला गरजा माहिती आहेत माझ्या काय आहेत काय नाही ती आणि ज्या वेळेला ती मग गरजाच संपत नाही मग हाव वाढते हाव वाढली की मग इझी मनी दिसायला सुरुवात होतो. इझी मनी दिसताना आपल्याला वे पण तेच दिसायला लागतात Correct. की अरे हे इकडूनही मिळतंय तिकडूनही मिळतंय हे पण मिळतंय ते पण मिळतंय आणि मग ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत आता आजूबाजूला ज्या काही घडणार आहेत त्या कळतातच ना कळतात. नाही, ह्या कट्ट्यावरचे दोन पंच एवढे भारी मातीतले लय भारी बाबा सुरू झाले तर बघा, म्हणजे खरंच म्हणजे आपण पैशांचा पाऊस म्हटला ना हा तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवांचा पाऊस होता जो तुम्ही तुमच्या शब्दांमधनं व्यक्त केला ज्याला असं मला वाटतं त्याला स्टॉपर लावू नये नाही आणि हेच खरं तर सालबर्डी सांगतो. Correct. हा म्हणजे घडलेला मी पिक्चरवर फार बोललो नाही मी यासाठी बोललेलो नाही आपण बोललो पिक्चरवर नाही असं नाही पण त्यातला सार लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला पूजा आपण. चल कसा रिलेट करते तू सालबर्डी? काही शब्द आहेत ना करणी हम्म. काळी जादू अंधश्रद्धा हे दुर्दैवाने आपण 2026 मध्ये सुद्धा हे शब्द वापरतोय. हम्म. कुठेतरी महाराष्ट्रात भारतात जगात कुठेतरी घडतायत. हम्म. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण चंद्रावर पोहोचलोय. आपण चंद्रावर पोहोचलोय आणि मला असं वाटतं ह्यामध्ये जे लोक सहभागी होतात ना ते जास्त सुशिक्षित आहेत. हम्म. त्यांनी शिक्षण खूप घेतलंय प्रचंड पैसा आहे आणि जास्ती त्याच लोकांची संख्या आहे ह्याच्यात. त्यामुळे आत्ता आपण नेमकं जातोय कुठे? मला वाटतं निसर्ग हा सगळ्यात मोठा देव आहे आज.
त्या देवाला जपलं पाहिजे असं मला वाटतंय. आपण ज्या पद्धतीने निसर्गाचा ऱ्हास करतोय तो खरा देव आहे. आपल्या समोर दिसणारा देव निसर्ग आहे. तर मला वाटतं आपण त्याची काळजी करूया आणि अंधश्रद्धेला आणि हे थोडं बाजूला सारण्याचा प्रयत्न करूया. आणि सालबर्डी सिनेमा हेच सांगतो. या गावातली जी घटना आहे, जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की शेवटी मनोरमा प्रधान याचा छडा कसा लावते आणि त्यातून काय कन्क्लुजन निघतं. सो सालबर्डी हा सिनेमा संदेश असं फार काही देणार नाही, पण मला वाटतं की ज्या लोकांना सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर पकडून आवडतो ठेवेल. त्यांनी हा चित्रपट येऊन जर पाहिला तर त्यांचं पूर्णपणे मनोरंजन नक्कीच होईल. वा, एक गोड तक्रार ओमकार भोजने, तुम्ही या गप्पांसाठी वेळ नाही काढलात, त्याच्यामुळे पुढल्या वेळी आम्ही वाट बघतोय. पण आता ही टीम सगळी जमल्यानंतर मला असं वाटतं तुमच्याकडनंही कोकणातल्या 2-4 चांगल्या गोष्टी आल्या असत्या, होय महाराजा म्हणून, होय की नाही? ओमकार बरोबर कसं जमलं शशांक या सगळ्याचं? आणि तो फार गोड मुलगा आहे तो. हो ना. हा, पण त्याला म्हणजे स्वतःहून रिच आउट होत नाही तो, तुम्हाला जाऊन त्याला बोलतं करावं लागतं. फार शांत आहे मुलगा तो. तो त्याचं भलं, तो त्याचं काम भलं स्क्रिप्ट घेऊन बसलेला असतो, तो कोणाच्या आद्यात नसतो, मध्यात नसतो आणि छान आहे ते. मग तो 2 गोष्टी जर करून बघितल्या, आपण काही सजेशन्स द्यायला गेलं तर त्याची त्यालाही तयारी असते आणि तोही विचार, मी सांगू का काही एक मला असं वाटतं करून बघा, तर तितपत त्याच्याशी रॅपो होतं मला. पण तो शांत आहे, तो त्याची एक स्पेस आहे, त्याच्या स्पेसमध्ये आपण जाऊन त्याला डिस्टर्ब करू नये हे मला फार प्रामाणिकपणे वाटतं. आणि असे खूप कमी ऍक्टर आहेत की जे स्वतःची स्पेस आहे ना सांभाळून ठेवतात ते, आणि त्याचं त्याला एकट्याला राहायला आवडतं. पुस्तक असतं त्याचा एकटा शांत बसलेला असतो, ऑब्झर्वेशन करत असतो तो. वा. गोड मुलगा आहे, फारच चांगला. रमेश, व्हॉट नेक्स्ट? सालबर्डी आता 17 तारखेला रिलीज होतोय, पण पुढला काय विचार आहे डोक्यात? आमचे निर्माते आहेत ज्यांनी खूप जीव लावला सिनेमासाठी, अनिल देवडे पाटील सर, डॉक्टर गजानन जाधव सर आणि राम जाधव सर. त्यांची खूप इच्छा आहे, तसं क्लायमॅक्सला जागाही सोडलेली आहे, डोक्यात पण विचार चालू आहे, कदाचित सालबर्डी 2. हो हो, बढिया. आणि का माहितीये का तुला, हे पण लक्षात घे, माननीय पूजा सावंत हा. यांना एक डॅशिंग रोल यांनी ह्या सिनेमात, आणि खरोखर चांगला रोल केलाय, डॅशिंग रोल केलाय. पण त्यांची एक खंत उरून गेलेली आहे की याच्यात फायटिंग करायला मिळाली नाही. ऍक्शन सिक्वेन्स ऍक्शन सिक्वेन्स मनोरमा प्रधान नुसती ती केसच सॉल्व्ह करते, हा गुन्हेगार आहे का हा, ह्याच्यातच अडकली ती. मला ऍक्शन सिक्वेन्स करायचा होता असं ते राहिलंय. सो मला ऍक्शन सिक्वेन्स करता यावा म्हणून. गुन्हेगार जोडायचा बाकी राहिला, तो घोडायचा बाकी राहिलेला मॅडम कडनं. बाकी सगळा छडा लावलाय, फक्त फाईट बाकी. गुन्हेगाराला एक अच्छा लगावणं पटकन दिली पाहिजे, ते राहिलं. बरोबर, कानाच्या 2 एक इंच असं sequence वगैरे. पिस्तुलीची गोळी गेली पाहिजे, बस घाबरवण्या करता. होणार 100% होणार. वा वा. 100%. रमेश, तेवढी इच्छा पूर्ण करून द्या मॅडम. 100%. मन घुटमळत नका राहू देऊ. नाही 100%. हा. आणि आमचे निर्माते यांच्या डोक्यात आहेत आणि ते खूप फ्री हँड आहेत, त्याच्यामुळे 100% होणार आहे. Yes, yes, yes. बरं शशांक, काय म्हणजे इतके वेगवेगळे रोल आहे, पुढे काय आणखीन चाललंय, वेगळे प्रोजेक्ट? तर चाललेले आहेतच, वेगळं असं आता काय मी कसं म्हणजे ते आता जोपर्यंत रोल समोर येत नाही तोपर्यंत काही कळत नाही वेगळं काय आहे त्याच्यात. बट ती आपण आपलं वाचतो, दिग्दर्शकाबरोबर काहीतरी संवाद होतो, त्याच्यानंतर समोर ॲक्टर आल्यानंतर आणि ॲक्च्युअल परफॉर्मन्स करताना काहीतरी वेगळे पण सापडतं, तोपर्यंत नाही सापडतं वेगळे पण. मग मला तर मधल्या एका काळात वेगळं काय करतो, मग वेगळं हाच शब्द मला शिवीसारखा वाटायचा. बरं, मग OTT वेब सिरीज? OTTचा आहे आता, वेब एक वायर बरोबर केलेली आहे, आता ती कधी येईल मला माहित नाही, ती वेब सिरीज कधी येईल ती. तू केली का ते अक्का? हा, मी पण अक्कामध्ये काय सांगतो ते आपलं तसं हे दोघांचं असं आहे ना, आपोआप सुरू होऊन जातात. वायरपची म्हणलं बरोबर लक्षात झालं, मी पण आहे त्याच्यात. पण आता ते काय त्याच्यानंतर मर्दानी पण झाली आणि नाही मर्दान नाही, मी ते हे केली आपल्या राजकुमार हिरानीची, ते प्रीतमन पेद्रो, ती आता बहुतेक ह्याच्या नंतर येईल ती. मी काय म्हणते, IPL मी आणि रमेश सर जातो आता घरी. यांचं चालू द्या, आम्हाला मॅडम आम्ही जातो. बरं, जाता जाता काश्मीरची आठवण काढली पाहिजे. काश्मीरचं जोरदार एक गाणं सरप्राईज आहे काश्मीर म्हणजे. काय कसं रमलंय सगळं? देवीचा गोंधळ आहे, जगदंबे नाव आहे त्या गाण्याचं, आणि अजय गोगावली यांनी ते गायलंय. आशिष पाटील यांनी त्याचं नृत्य दिग्दर्शन केलं. वा, स्पेशलिस्ट. पहिल्यांदा जेव्हा मी गाणं ऐकलं, तडफदार गाणं होतं, मी म्हटलं ह्याला असाच कोणीतरी कलाकार पाहिजे जो 200% न्याय देईल ह्याला. आणि काश्मीर महाजनीचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं.
खरंच चित्रपटात जिथे जगदंबे गाणे येतं ना तिथे ऑलरेडी चित्रपटाची कथा खूप पुढे गेलेली असते आणि त्यावेळेस हे गाणं येतं. तो चित्रपट बघताना अजून तो जो प्रसंग आहे ते गाणं फारच अंगावर येतं आणि काश्मीरने अगदीच म्हणजे 200-300 काय 1000% कमाल परफॉर्मन्स दिलाय, अगदी मनापासून परफॉर्मन्स दिलाय आणि एवढं मोठं गाणं एका रात्रीत शूट केलंय. वाह, बढिया. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स छानच केलंय त्याने, कमाल. आणि आणखीन विशेष म्हणजे माननीय सोनाली कुलकर्णी यांचा आयटम सॉन्ग पण आयटम डान्स पण अच्छा. नृत्याविष्कार आहे. सर पूर्ण पैकेज दिलेला होय है. ना? खर्चे में ती कोई कसर वजावट नहीं. ठेवली नाही तुम्ही. नाही. खर्चे में कोई कसर नहीं रखा है, फुल ऐसा. सॉन्ग आहे, रॅप सॉन्ग आहे. नाही, अजून एक सरप्राईज पण आहे. आता या चित्रपटात मनोरमा प्रधान नाही ना डान्स करू शकत, इच्छा नाही ना ती पण आमच्या प्रोड्युसरांनी कसर पूर्ण केली आहे. चित्रपट संपल्यानंतर एक सरप्राईज पॅकेज आहे ते अच्छा, थिएटरमध्ये titles जाताना. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. एंड जावेद अली सरांचं इमोशनल सॉन्ग आहे जे खूपच हार्ट टच आहे. वडिलांच्या पॉईंट ऑफ एक अंगाई गीत असावं, कारण की मुलांवरती जेवढं आईचं प्रेम आहे तेवढंच वडिलांचंही प्रेम असतं. तर त्यांच्या अनुषंगाने एक अंगाई गीत असावं, तर ती इच्छा पण ह्या सिनेमामधून पूर्ण केली. जावेद अली सरांनी गायलं गाणं आणि खूप हार्ट टच आहे. म्हणजे किती प्रेम वडिलांचं असू शकतं मुलावरती पण तो दाखवू शकत नाही, ते म्हणजे आमच्या फिल्ममधलं इमोशनल गाणं अंगाई गीत. तुम्ही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. तेवढं मॅडमचं राहिलेलं जे काय ते करून टाका. हा, करून टाका. पुढल्या याच्यात करून टाका काय असेल ते. हा, हो, हो. चला मालक, जाता जाता जरा तुमच्या वैदर्भी याच्यात काहीतरी अपील देऊन टाका मस्तपैकी. काही नाही बाबा, आमचा सालबर्डी नावाचा चित्रपट आहे तो येत्या 17 तारखेला आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. अमरावतीपासून नागपूरपासून ते इकडे कोल्हापूरपर्यंत सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण फॅमिलीला घेऊन जा, एन्जॉय करा, मजा करा आणि आनंदात जगा. ईश्वर तुमच्या पाठीशी आहेच. धन्यवाद. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. बढिया. मी धन्यवाद वगैरे मानणार नाही. मी एवढा स्वार्थ व्यक्त करेल तुम्हा सगळ्यांकडे. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटत राहा. हाच काय तो आमचा स्वार्थ. थँक्यू बस, या बाबतीत आम्ही सेल्फिश आहोत आणि वा, वा. हा स्वार्थ आम्ही कायम ठेवू तुमच्याबद्दल. सो तुम्हाला खूप शुभेच्छा. सो या छानशा गप्पांनंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पण जाता जाता या सगळ्यांचा मित्र म्हणून, एक प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अपील करेल, वेगळा विषय मंडळी, थिएटरमध्ये जा आणि जरूर या चित्रपटाचा आनंद घ्या. शिवाय हा चित्रपट कसा आहे हे जरूर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये, या एपिसोडच्या कमेंटमध्ये आम्हाला कळवा. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.